श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे मी डब्बा बनवत होते स्वामिनीच्या पप्पाचा. तर इथे कांदा वगैरे चिरून घेत होते. मला आलूचे पराठे बनवायचे होते. मी यावेळेस साधे बनवणार होते. यावेळेस मी आलूची आधी चटणी वगैरे बनवून घेत असते नेहमी, पण यावेळेस केलं नाही. मी डायरेक्ट आलू उकडून घेतले आणि त्यात मी चटणी, मीठ, कांदा वगैरे मिक्स करून घेतला आणि असे छानपैकी पराठे बनवून घेतले. खूप छान झाले होते असे. पण मला टेन्शन येत होतं असे छान लागतात की नाही, की कारण की मी पहिल्यांदाच बनवत होते असे पराठे. मग त्याच्यासाठी 2 आलू मी ठेवून दिले होते स्वामिनीसाठी तसेच. ती उठल्यावर मग गरम गरम करून द्यायला चपक ते मग करून देत होते. इथे तिचे नाटकं चालू होते, काय चालू होते की नखरे करत होती ती. मग तिला पराठे वगैरे बनवून दिले आणि तिनं खाल्ले. तिला खाऊ वगैरे घातलं, फ्रेश केलं आणि मग नंतर मला पाणी चेंज करायचं होतं या झाडातलं. ते पाणी वगैरे चेंज करून घेतलं. तुम्हाला या झाडाची लिंक पाहिजे असेल आणि त्या काचेच्या बाउलची तर मला कमेंट करा लिंक म्हणून. तर मग मला इडलीसाठी तांदूळ वगैरे भिजत घालायचे होते, ते करून घेतलं काम मी लगेच. मग संध्याकाळी मी इडलीचं पीठ पण काढून घेतलं, कारण की दुसऱ्या दिवशी मला इडल्या वगैरे करायच्या होत्या, त्यासाठी करून घेतलं. हे मटकी भिजवलेली होती मी काल, तर त्या मटकीतलं पाणी मी काढून घेत होते भिजलेलं, की पाणी काढून घेतल्यानंतर 2 दिवस तसं ठेवलं तरी कोंब येतात म्हणून. त्यासाठी मग नंतर संध्याकाळसाठी मी स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये शेवची भाजी वगैरे केली आणि मला गोड खावं वाटत होतं, तर ते गुळाची चपाती केली होती. छान झाली, मी फर्स्ट टाईम केली होती, खूप छान झाली होती. साखरेपेक्षा छान लागत होती गुळाची. तर भेटूत पुन्हा एकदा अशाच व्हिडिओत. बाय. सबस्क्राईब नक्की.